नमस्कार, मी तन्वी. मन माझे बोलके या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आषाढी एकादशी. माझ्याकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर या आषाढी एकादशीच्या निमित्तानेच तुमच्यासाठी मी लिहिलेली मराठी कविता सादर करणार आहे. आशा करते तुम्हाला ती नक्कीच आवडेल. कविता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका, ही नेहमीप्रमाणेच विनंती. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या कवितांचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील आणि तुम्ही त्याबद्दलच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवू शकाल. चला तर सुरुवात करूयात कवितेला. आजच्या कवितेचे नाव आहे आयुष्याची वारी. आयुष्याची वारी. चालून चालून थकवा आला भारी. इथे श्वास घ्यायलाही उसंत नाही. आयुष्यच आपली अवघड परीक्षा पाही. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी जणू करंजीची खुसखुशीत वारी. खमंगपणाच्या नादात आयुष्यभर उकळत्या तेलाचे चटके सहन करी. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी जणू सुंदर रांगोळीदारी. कधी विस्कटली किंवा रंग पडले फिके तरी पुन्हा नव्याने रेखाटण्यातच मज्जा खरी. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी आपण सारे इथले नित्य चालणारे वारकरी. विधिलिखिताचे कटू गोड भोग भोगल्याशिवाय इथून इतक्या सहजासहजी सुटका नक्कीच नाही. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी काजव्यांच्या प्रकाशाची साथ खरी. काट्याकुट्यांच्या वाटेत कितीही काळोख असला जरी लुकलुकत्या प्रकाशात वाट धुंडाळण्याशिवाय पर्यायच नाही. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी सुंदर स्वप्नांची किनार भरजरी. देहाचे वस्त्र विरले जरी उत्साही मनाच्या बळावर मोर मात्र नाचवत राही. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी रंगीबेरंगी पानांचे पुस्तकच जणू काही. पहिले अन शेवटचे पान रिकामे जयाचे. मधल्या रिकाम्या जागा भरणे ज्याच्या त्याच्या हाती. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी ऊन पावसाची मांदी आळी. परिस्थितीशी झगडत मग एके दिवशी भगवंताचरणी देहपुष्पवाही. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी बऱ्या वाईट अनपेक्षित अनुभवांची जणू ज्ञानेश्वरी. अपेक्षा मानपमान यशापयश साऱ्याला बाजूला सारून विठुराया चरणी चंद्रभागेत विलीन होती सारे मनुष्य प्राणी. आयुष्याची वारी. आयुष्याची वारी. धन्यवाद.